नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो, तुम्हाला शांताबाईचा नमस्कार. जे लोक आज आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेवढं सबस्क्राईब करा बा तुमच्या बहिणीसाठी. त्याचे काही पैसे लागत नाहीत तुम्हाला. व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे रोज तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जात जाईल. आणि ते सर्व फ्रीमध्ये राहते. लाईक करणं, कमेंट्स करणं, सबस्क्राईब करणं हे फ्रीमध्ये राहते, की तुम्हाला पैसे वगैरे काही लागत नाहीत. तर रविवारपासून आपले व्हिडिओ नियमित येत नव्हते, कारण की मी जे ॲप्लिकेशनमधून व्हिडिओ बनवते ना त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे. म्हणून आजपासून आपले व्हिडिओ नियमित येतील आणि रोज आपले व्हिडिओ सकाळी 11 वाजता येतात. तुम्हाला माहिती आहे, सर्वांना जे पाहतात त्यांना माहिती आहे, रोज आपले व्हिडिओ 11 वाजता येतात. तर रोज आपले व्हिडिओ पहा मग आणि सांगा मला कसे वाटतात. तर कमेंट्स करून काही सांगत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि एवढा प्रॉब्लेम आला होता 4-5 दिवस, तरी पण माझ्या बहिणी भावांनी मला खूप सपोर्ट केला ना. मला खूप छान वाटले. माझ्या बहिणींनी माझे जुने व्हिडिओ पाहिले आणि मला कमेंट्स छान कमेंट्स केल्या आणि मला खूप छान वाटले की माझे जुने व्हिडिओ तुम्ही पाहता आणि मला जुन्या व्हिडिओवर पण कमेंट्स करता. खरंच ताई, तुमचे सर्वांचे मनापासून आभार. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे जाऊ नका. अपोरा माय काढ रे फोटो, माय काढ बरं. हां काढ, आता काढ, दोघांचा काढ, आमचा काढ बरं आणि पाठवतो मग मला माझ्या मोबाईलवर. अवय मॅ डोक्षाची ते डोक्ष किस्सा आहे की नाही तुले? हा कुठे काही करता येतं? तू काय फोटो काढायला आली का इथं? तुझ्या पण दर्शन घे ना, मंदिरात आली तू, आली मोठे फोटो काढायले. मग काय झालं मग फोटो काढले तर सगळे लोक फोटो काढून राहिले इथं. तुम्हाला नाही काढायचं राहू द्या, तुम्ही नका काढू, मी काढतो. बाबू माझ्या काढतो रे, माझ्या एकटीच काढतो बाबू. कमला बाई बापा, खरंच कमला बापा या बाईची कुठं कसं बागा काही समजत नाही या बाईले. या लहान लेकरापेक्षा लहान लेकरू आहे. आता राहिलं दर्शन, राहिलं सगळं राहिलं. आता कुठे स्नानी लागली बाई. आता काय तर लवकर होती म्हटलं, उद्याच्या पहिले दर्शन घेऊन लवकर घरी चालले जाऊ. पण कायचं काही आता कमी जास्त म्हणतात तर माहिती आहे बाईचा स्वभाव कसा आहे. तर नाही चांगला वचकन धावून मग त्यापेक्षा न बोलेलच पुरते बापा. चुपचाप पा, आता टोळ्यानं पा, मग गाणं नाही का अशी गोष्ट आहे बापा आता इथं. आणि हे आमच्या विदर्भातलं खूप छान ठिकाण आहे बरं काय. सगळ्यांनी या तुम्ही, अवश्य भेट द्या. इथं छान आहे, मस्त. इथं आल्यानंतर मन कसं प्रसन्न होते. इथं गजानन महाराजची विहीर आहे. जिवंत असताना गजानन महाराजने या विहिरीला पाणी लावलं होतं. तर अजूनपर्यंत ती विहीर म्हणजे पाण्याने भरलेलीच आहे, कधीच ते पाणी आटत नाही. आई चल ना मग आपण दर्शन घेऊ, त्या विहिरीवर हातपाय देऊ, गुणा करू. चल ना, चल. हो चल. आता बाईचे काही फोटो काढणं सरत येत नाही. चल मग आपण हातपाय देऊ, लेकराला पाया लागू. ओय चाल ना फोटो काढणं, चाल ना. काय इथं काय फोटो काढायसाठी आली का तू? हा फोटो काढायसाठी आली का तू? तुला आणतच नव्हतं मी. फालतू बाईनं घेतलं तुला, नाही ना घेतलं, मग आणतच नव्हतं तुला. बाबा चला आपण चला दर्शन घेऊ आणि नंतर तिला काढू द्या फोटो. तिचे काही फोटो काढणं संपत नाही आजच्या दिवस. तिला फोटो काढायला शिव काय माहित नाही का तुम्हाला? हा रे चबऱ्या, तुला चबा करतं कधी पाहिलं तर जेव्हा पाहिलं तेव्हा चबाच करत राहते. किती फोटो काढले मी असे 2 फोटो काढले ते पुराणं आहे. अब काय ना का तू अल्बम तयार करून घेत होती काय? तू फोटो काढायसाठी स्टाईल आहे तिचा, माहित नाही का तुला? का फोटो काढ. हो जा तुम्ही जा, मला काढू द्या 1 किलो फोटो. मग येतं काय कधी सांगत नाही त्या बाप मला इथं किती जवळ आपल्या अकाउंटवरून हे कधी आणलं का मला इथं? माहिती ना, आता आणलं तर लगे फोटो काढून देऊन राहिले. जा तुम्ही, मला माहिती आहे सगळं इथं. जा, मी काही हरकत नाही की. चल बाई चल बरं, चल दर्शन घेऊन घेऊ आपण. तिला काढू देतो फोटो काढायसाठी गेले आहे. हो बापा चल मग, हात पाय घेऊन घेऊ आपण. सुनबाई चल ना. हा झालं त्याला फोटो काढण्यात ये. चल ना मग काढतो फोटो, दर्शन घेऊन घेऊ मग काय फोटो. आजी चाल तू, काही होत नाही तिले. चल काही हरकत नाही ते. चल तुझं उलटं टेन्शन तिचं. तिला खरं असं सोंगा आता काय सांगा. आता ते सापडलं तर आणू नाही, हरपलं तर पाहू नाही. काय करा आता, बरं आहे ते. जाय रे तू, जाय लय तुला जबान फुटलेली मोठ्या माणसासारखा बोलून राहिला तू. आता लय चिप चरचर करायला लागली रे. हरपलं तर आणू नाही, हरपलं तर पाहू नाही, सापडलं तर आणू नाही. लय चवर आला तू आता. जाय ना, जाय घे तू दर्शन. जाय. हो आजी किती मोठं पाणी आहे आजी विहिरीले. पाण्यात किती मोठं पाणी आहे. अरे बाबू चिंट्या, बाबू वाकून नको पाहून बाबू विहिरीत. असं वाकून नसतात पाय बाबू विहिरीत. जाय पायाला मागं होऊन जाय. नाही ना आजी, वाकून नाही पाहत ना मी. नुसतं पायाच तर लागून राहिलो. आणि पायाने इथं कसं पाय लोखंडाची जाळी लावेल आहे ना, काही होत नाही ना. पायनं पडत नाही. मी काय पहिल्यांदा आलो का इथं? नेहमीच ते येतो मी. अरे बाप रे किती मस्त आहे, लयच मस्त आहे ना. पायनं वाई लयच मस्त आहे. हो पिंके, दुरून पाय लाग बाई, इकडे होऊन जाय, दुरून पाय लाग. हा मामा किती मस्त आहे इथं, किती मस्त वाटत राहिलं मामा. तिकडे मस्त बगीचा आहे, मस्त पाळणे खेळून राहिले लेकरं. आम्ही जाऊ का तिकडे खेळायला? आम्ही जाऊ आई, जाऊ का आई? बस या पोरीला गिरा कुठे गेले की खेळायचं सुस्ती. पाय घ्या लागणार निघा जरासं. कारण गिरा खेळायला सुस्ती तुले. इकडे पाळणं आहे, तिकडे हे आहे. तर जाऊ नको, गर्दी आहे, हरपशीन. आई जाऊ दे ना आई, मी हरपत नाही ना. चिंता येते ना माया संग, चिंता येते, दिदू येते, मी हरपत नाही ना. आई जाऊ दे ना बाई, जाऊ दे ना
खेळायले. आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना. काय खुशी आहे नाही म्हटलं विंके तुले. हे घर आहे का आपलं? आता जावं लागते आपल्याला घरी वापस. जाऊ नको आता खेळायला. अहो पिंकूबाई जाऊ नको. आता आपण जेवण करू. भंडारा आहे आता तिथं. भंडारा आहे, आपण जेवण करून मग जाऊ आपण. मग घरी चालले जाऊ. मग घरी जायच्या पहिले अर्धा 1 घंटा खेळ जा मग तुम्ही तिघं जण. चिंट्या, दिदू, तू. आता एकटी नको जाऊ खेळायला. गर्दी यायला हरपशील ना. का रे बाबू, कोणाचा आहे तो भंडारा? आता वळत मी पाय बनाना बसतं का जेवायला? त्या पहिलेच म्हटलं तुला डबे घेतो तू नाही म्हणस, तू मसले भंडारे आहेत तिथं. आता काय म्हणाला बसतं का आपण एवढे जण जेवायला? चांगलं लागते काय? अहो बाई बबिताबाई, आपल्या गावातला भंडारा आहे ना, आपल्या खालच्या ते राजाराम काकाच्या पोराचा भंडारा कबूल करत होता. त्याच्या पोराचा भंडारा कबूल करत होता, तर तो दिला नाही तिथं. मग येतं काय वय खायचं काय? आताच तर बोललो मग अशी मी आलो तेव्हा लक्ष नाही का तेव्हा रामरावच करा काकानं मला वयाच्या आपली. त्याने म्हटले मला सगळं तुम्ही घ्या म्हणे प्रसाद म्हणे. तसे प्रसाद आहे हा इथं. कुठे जेवढत लोक नाही म्हणत काही इथे भेटते प्रसाद असं काही नाही आहे. म्हणून म्हटलं कुठे ताल करता म्हटलं स्वयंपाकाचा अजून आपल्याला उशीर झाला असता. असं काय चला मग सगळं जेवण बिवणं करून घेऊ नाही. कसं लेकरं भुका लागल्या असतील ना. आणि काही जरासं घेतो म्हटलं मी सामान तिथं. कुंकू आहे, हे अष्टगंध आहे. आता कसं शेगाव सारखं ठिकाण आहे. शेगावला गेली घेत असतो मी कुंकू चंदन. माझ्या घरी सगळं शेगावच असते. मग आता शेगावला काही इतक्यात गेलो नाही बापा. मग आता दुसरं शेगाव असं म्हटलं चालते. हे इथून घेऊन देतो म्हटलं. मग चाल वाई आपण ते पहिले घेऊन देतो काय कुंकू अष्टगंध. वहिनी कुठे गेला? वहिनी आलाच नाहीत ना अजून. हो पहिले जेवण करून घेणं बघिता मग घेऊ आपण ते. एक वेळ जेवण करून घेतले की मग कसं ते जाताला घेतली आधी. मग मला घ्यायला असलं माझ्या घरच्या आठी बाबू चिंटे त्या बरं चालले अंदर बोलवून पाय घ्यायला लाग म्हणा. आजी म्हणते झालेच नाही का मला फोटो काढणं म्हणा. ते आणखी बोलवून बरोबर बाबू गर्दी का माहिती आहे तुला? नाही जाऊ दे तिले, जाऊ दे फोटो काढत दिले. आले बोला तिले पुढचे फोटो काढणं झाले नसतील ना अजून. अरे नाही रे बाबू जा आणखी आईले बोलावून जा म्हणा. आई पाय लाग म्हणा विहिरीच्या त्या उभी आहे म्हणा विहिरीजवळ. आणि चाल म्हणा मग जेवण करून घेऊ म्हणा. अरे काय झंझट आहे यार. कधी मला बोलावं लागतं तिले. काय खरं ना कुठे जाऊन बसली काय मी आता हे बाई बी. खरंच पण किती प्रसन्न वाटते बाई इथे आल्यावर. असं वाटतं घरी जाऊच नाही. हा हो बाई बबिता लय मस्त वाटते इथं. आई नाही मी दिसतं बाई बाया बाया. आता लय मस्त बांधलं कोई मंदिर. पहिले एवढं नव्हतं. ही विहिरी किती मस्त बांधली आता. पहिले विहिरी बांधली नव्हती. आता लय वर्ष झाली आली नाही बाई मी. तू तर नाहीच म्हणत बायबा झालं की दर्शन तिय. आता लय मस्त झालं बाई इथं. आता खरंच ना आता इथे भंडारे होता सगळी म्हणजे सुविधा सगळी आहे. पाण्याची त्याची गाडी पार्किंगची रोड झाली सगळं चांगलं झालं आता. हो ना मी पाहिलंच नव्हतं ना. लय मस्त झालं काय. लयच खास झालं आता. आई व आई आपण घरी जाऊच नाही. आपण राहून इथं मुक्कामी. इथं खोल्या बी आहे. मी वाचलं होतं ना इथं खोली भाड्याने मिळेल. इथे राहू ना आपण. इथं मस्त आपण एक खोली करू. मस्त रातभर राहू ना मग सकाळून जाऊ. पाय बाई या पोरीला डोकं ना पाण्यावरच चालते बरं बाई. या पाण्यावर डोकं चालते या पोरीचं. हो बाई पिंकू बाई आपलं घर जवळ आहे बाई. अर्ध्या घंट्याचा रस्ता आहे आपल्या घराचा. काय आपल्याला खोली करून लागते तर लागलं तर आपण मग दिवसभर थांबून संध्याकाळी जाऊ. बस खेळा तुम्ही. तुमचं मन लागलं नाही तर खेळा मग संध्याकाळी जाऊ. मग उतरलं की घरी. आजी हा आजी हा आपण दिवसभर थांबू इथं संध्याकाळी जाऊ मग घरी. म्हणजे लय जमून राहिली इथं. हा आजी आपण संध्याकाळी जाऊ. हो बाई दिदू आपण संध्याकाळी जाऊ घरी. खेळा तुम्ही पहिले जेवण घेऊन करून घेऊन मग तिकडे खेळा तुम्ही. पाळणे खेळता का काय खेळतात? आजी आजी आत्या आत्या माली नाही आहे तिथं. माली नाही आहे. मला पाहिलं कुठेच नाही मी. आता माय कुठे गेली हो? दे बाबू धनंजय पायवर कुठे गेली रंजन आता? अरे बरोबर पाहिलं का ती आहे बाबू चिंट्या बरोबर पाहिलं का ती आईले? सांग बाई आता काय एवढी कुठे कशी काय हरपणार आहे? अशी ना अशी कुठे बरोबर पाय. चल बाबू धनंजय पायवर कुठे गेली तिथं? नाही जाऊ दे तिने त्या मनानं करू दे तिने कारभार सगळा. त्या मनानं करू दे. ते काय म्हणे मला सगळं माहिती आहे म्हणे आजचं म्हणे. मग काय हे करता तुम्ही जरा जेवण करा सारा घरी. आपण तिच्या मनानं ते घरी घरीला पाहिजे तुम्ही काय सोय आहे तिची. हमेशाच नाटक आहे तिचे कुठे गेलं की. हमेशाच नाटक आहे. आपण सगळे संघ आलो सगळे संघ राहा का एकटं चाला. फोटो काढून राहील ती लहान लेकर की. लहान लेकर आपल्या संघ समोर राहिली आणि तेवढी मोठी बाई फोटो काढून राहिली. लाज वाटते का तिने? अरे बाबू नाही रे बाबू पाय न जाय ना. जाय पाय आणि त्या वहिनीला बोलावून. हरपणार तर नाही म्हणा पण पाय न जाय ना बापा. घेतलं मग सगळं सोनं गिनं कपडा सगळं बरोबर घेतलं. आणि सगळं त्या पुरुष आवडून घेतलं ना. हो बाबा मग नाही तर काय ते सगळं त्याच पसंतीने घेतलं. नाही नाहीच म्हणे ते नाही म्हणे तुमच्या पसंतीनं काढा म्हणे आई. पण म्हटलं नाही तुला कायसाठी आणलं म्हटलं. आणि त्या पसंतीनं काढा म्हटलं. लक्ष्मी हारची डिझाईन माझ्या पसंतीनं घेतली तिनं. लक्ष्मी हार घेतला ना लय साजरा आहे. आणि आता ते कपडे गिपडे कसं मी तिच्या आई संग धडून दिले. म्हटलं ते ब्लाऊज गिझं शिवा लागतील तुम्हाला तर मग ते घेऊन जा. शालू हे ते तिच्यावरचं ब्लाऊज बरोबर मापानं शिवा लागेल ना. मग आपल्याकडे समजा आता आपल्याकडे डबल पाठवतील मग ते. कारण की आपल्या घरून डबल मग कपडा आणायला लागेल ना. मग नाही लग्नाच्या दिवशी मग आता पाहुणे जाते नाही तिथं वरात तर मग आपल्या घरूनच कपडा जाईल. तर मग म्हणतं ती आईला म्हटलं ब्लाऊज घेऊन शिवून झाले की मग ते मग कोणाच्या हाती पाठवून द्या म्हटलं कपडे. हा बरं केलं ते. आता होबास आहे ना आपल्या इकडे. होबाचे पाहुणे सगळं झाडून दे मग डबल. लग्न दिवशी कपडा एक गाडी आपल्याला सगळं धडा लागेल मग होबाच्या पाहुण्याची. हो बाबा
लागते गाड्या गिड्या पाहायला सांगा मग भाड्यानं. दुसरी एक गाडी समोर धरायला लागेल म्हणता तुम्ही सोयरीची पाहुणे समजा हो बा चढून पोरली तर. आणि दुसरी गाडी समजा मग नवर द्यायची. तिसरी मग अजून 4-5 गाड्या लागतातच माया मनानं. कारण आपल्या घरी पहिलेच लग्न आहे. सर पाहुणे येतात पाहा तुम्ही आता. आणि सरायले कसं पत्रिका तर पाठवूच पोस्टानं. पण जसं फोन करून देता सगळ्याला एक सगळ्याला फोन करून द्या. कोणाला राग राहील नाही. माहेरातही करून देता आणि तुमच्या इकडे करून देता. म्हणजे कसं कोणाला रागच न्यायला पाहिजे. आपल्या घरी पहिलं लग्न आहे त्याच्यावर सरेच पाहुणे येतात. अरे हो ते गाड्या गिड्या सांगायचं सगळं ते पोरं पाहतात आता. आपच आपल्या याचा योगीचा मित्र आहे म्हणते ना, त्या मित्राचं काय म्हणते ते काय म्हणतात त्याला ट्रॅव्हल एजन्सी का काय, त्याच्यावरच दुसऱ्या गाड्या सांगते भाड्यानं. नंबर देवाची बाप्पा त्याच्या मनाला सांगतात त्याला कोणती येईन काय. पोरं ते करतात सगळं. गाड्याला टेन्शन नाही माया मागो. फक्त ते तू बरोबर कसं बरोबर साड्या गिड्या देणं मान पान ते बरोबर पाहिजे बापा. नाही तर कसं कोणाला राग न्यायला पाहिजे. नवरी सांगते लोक येतील पुरी येतील समजा आता रिसेप्शन आहे तर त्याच्या सगळी ते नवरीकडचे पाहुणे येतील काही त्याची सोय झाली पाहिजे. कसं ते सगळं सांभाळतो आता घरातलं. ते नको तू बाकी गाड्या टेन्शन घेऊ. ते बरोबर सांगतो आम्ही गाड्यातले. आणि ते कोणाकोणाला फोन करावं लागतात. ते सर एका चिठ्ठीवर नाव लिहायला लावते योगेशले. माझी चिठ्ठी देऊन देता मग मी बरोबर नावाचं फोन करतो. हो चालते ना चालते. आता योग्य झाला गेली सर फोन मध्ये नाव काढायला लावतो मी. कोणाकोणाचे नंबर आहे म्हणते का चिठ्ठीवर. जसं माझ्या फोन मध्ये आहेत काही तुमच्या फोन मध्ये आहेत. कसं तुमच्या फोन मध्ये तुम्ही नाव सांगता माझ्या फोन मधले मग जसं तुम्हाला नाव लिहून देतो. तुमच्या फोनवर तुम्ही फोन करा मग सगळ्याले. कसं आपलं फोन करणं काम आहे. कोण येऊ की नाही आपण आपलं कर्तव्य करा. मग आपण सुद्धा पाहिजे बशीन. हो ते झालं म्हणा. मग दाखवता कसं मला हार गिर दाखवा ना मला काय काय सोनं तो. अय माय तुमच्या संग बोलत बसली. हा दाखवतो ना तुम्हाला सोनं दाखवतो. आता माय कुठे ठेवली हो माय थैली सांग बाई. या कपड्यात ठेवली मी. कपड्यात कुलूप होतं. दिसून राहिली बाई थैली सोन्याची. माय ध्यानात नाही ना माय बाई कुठे ठेवली हो माय बाई. खरंच कुठे गेली हो माय थैली सोन्याची. आता कसं करू. अरे काय झालं मंगेशची आई काय झालं हा काय झालं. कुठे ठेवली थैली सोन्याची तुम्ही. आता माय काय सांगू माय येईल मी. आता बोलतात बाई मुली बापा देवा परमेश्वरा दिसू दे रे बापा. आम्ही कुठे ठेवली बापा हेंबाडी नो सांग माय बाई. माय लक्ष्मी हारा ना माय बाई. फटाफट आहे माय सगळं सोनं आहे माय त्याच्यात. 5 लाख सोनं आहे माय बाई. कसं करू माय हात गेले बस राहिले माय बाई. आता आज रडाच लागते बाई मला. अरे दिसली की नाही थैली सोन्याची मंगेशची आई. हो आली ना थांबा दाखवतो ना. एवढी येत मला थांबा ना ना. आता माय शांताबाईला फोन करतो बाई. शांताबाईला फोन करते मला बली विचारते बाई शांताबाईले. नाही तर काही खरं नाही बाई माय आता.